प्रोडक्टिव्ह हेल्थ, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या टॉपिकमधले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आता पाहणार आहेत आपण. 3 टाईप्स: ॲसरेशन रिजनिंग, स्टेटमेंट बेस आणि मॅच द कॉलम. त्यातलं पहिलं आहे ॲसरेशन रिजनिंग बेस क्वेश्चन. 17 to 18 क्वेश्चन आहेत, ते पाहून घ्यायचे. ठीक आहे, ऑप्शन तर माहितीच आहेत. ठीक आहे, आता पहिला क्वेश्चन बघा. अ पर्सन शुड बी कन्सिडर्ड रिप्रोडक्टिव्ह हेल्दी. पर्सन शुड बी कन्सिडर रिप्रोडक्टिव्ह हेल्दी if he has already reproductive organs but is emotionally imbalanced. इमोशनली इम्बॅलन्स. आता बघा, इमोशनली इम्बॅलन्स आहे पण तरी मी त्याला हेल्दी कसं म्हणतील? चुकलं. इट इज सिग्निफिकंट टू मेंटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ द पीपल अँड सोसायटी. हे तर बरोबरच आहे. मग पहिलं काय आहे? तर हे तर चुकले, ए चुकले, म्हणजे ऑप्शन कोणतं आहे? डी. आन्सर ऑप्शन डी इज करेक्ट. नीट वाचायचं. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 74. याच्यामध्ये बघा, द फॅमिली प्लॅनिंग इज अन ॲक्शन प्लॅन टू अटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. बरोबर आहे. सो सम ॲडिशनल इम्प्रूव्ड प्रोग्राम्स कवरिंग द रिप्रोडक्शन रिलेटेड टू द एरियाज रिप्रोडक्शन रिलेटेड एरियाज आर करंटली इन ऑपरेशन अंडर द रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम्स. आता हा पण काय आहे? इज अन ॲक्शन प्लॅन टू अटेन. हा पण प्लॅन आहे, हा पण प्लॅन आहे, पण दोघांना एकमेकांना रिलेव्हंट आहेत का? तर अजिबात नाही. म्हणजे दोन्ही जरी करेक्ट असले तर रिझन हे करेक्ट एक्सप्लेनेशन आहे का? तर नाही आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन कोणता करेक्ट आहे? बी. आन्सर ऑप्शन बी इज करेक्ट. रिलेव्हन्स शोधता आला पाहिजे. नंतर 75 नंबरचा क्वेश्चन. रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर आर CH program is for the reproduction related areas. are for the reproduction related areas. बरोबर आहे. It deals with, it म्हणजे कोण? रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड RCH. ठीक आहे. क्रिएटिंग द अवेअरनेस अमॉंग द व्हेरियस रिप्रोडक्शन रिलेटेड अस्पेक्ट. बरोबर आहे. रिप्रोडक्शन रिलेटेड अस्पेक्टबद्दल माहिती देत आहे, त्यामुळे ते इज फॉर द रिप्रोडक्शन रिलेटेड एरियाज. बरोबर आहे. म्हणजे रिझन इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. म्हणजे आन्सर ऑप्शन ए इज करेक्ट. नंतर ॲम्निओसेंटेसिस. ॲम्निओसेंटेसिस ऑफन मिसयूज्ड. बरोबर आहे, त्याला मिसयूज केलं जातंच. ठीक आहे. नंतर इट मीन्ट फॉर द डिटरमायनिंग द जेनेटिक डिसऑर्डर इन द फिटस. बरोबर, त्यासाठी बनलं होतं, पण इट इज बिईंग यूज टू डिटरमाइन द सेक्स ऑफ द फिटस. म्हणजे हा त्याचा काय होते? मिसयूज होते. म्हणजे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे करेक्टली एक्सप्लेन करते. आन्सर ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक आहे. नंतर 77 नंबरचा क्वेश्चन. रॅपिड डिक्लाइन इन द डेथ रेट. डेथ रेट कमी झाला आहे. मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट तो पण, अँड IMR इन्फॅन्ट मॉर्टिलिटी रेट हॅव लीड टू द स्टॅगरिंग राईज इन द पॉप्युलेशन. बरोबर आहे. सच ॲन अलार्मिंग ग्रोथ रेट हॅज लीड टू द ॲब्सोल्यूट स्कॅर्सिटी ऑफ इव्हन द मोस्ट बेसिक रिक्वायरमेंट फूड अँड शेल्टर. आता बघा, हे दोन्ही स्टेटमेंट जरी करेक्ट असली, ठीक आहे, इथं रॅपिड डिक्लाइन इन द डेथ रेट, मग डेथ रेट कमी होत चालला आहे. ठीक आहे, म्हणजे मरण्याचा रेट कमी होत चालला म्हणजे पॉप्युलेशन वाढलं आहे. ठीक आहे, मग मरण्याचा रेट कमी का होत चालला हे सांगितलं नाही आहे. दोन्ही स्टेटमेंट जरी करेक्ट असले तरी व्हाय डिक्लाइन ऑकर्स हे सांगितलेलं नाही आहे. त्यामुळंच दोन्ही स्टेटमेंट करेक्ट असले तरी आर डज नॉट करेक्टली एक्सप्लेन द ए. म्हणजेच आन्सर ऑप्शन बी इज द आन्सर. नेक्स्ट 78 नंबरचा क्वेश्चन. 78 नंबरचा क्वेश्चन जर बघितलं, ओव्हर पॉप्युलेशन हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम इन द डेव्हलपिंग कंट्री. बरोबर आहे. डेव्हलपिंग कंट्रीज शो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सच हाय फर्टिलिटी, लो रॅपिडली फॉलिंग मॉर्टिलिटी रेट, रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ, व्हेरी यंग एज डिस्ट्रीब्युशन. आता बघा, ओव्हर पॉप्युलेशन हॅज बिकम द सिरियस प्रॉब्लेम इन द डेव्हलपिंग कंट्री. हा सिरियस प्रॉब्लेम काय आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे, ह्यांनी हे स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यांनी ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे काय ते सांगितलं इथं पुढच्या सेकंड स्टेटमेंटमध्ये. म्हणजेच काय, दोन्ही स्टेटमेंट जरी करेक्ट असले तरी व्हाय इट इज अ सिरियस प्रॉब्लेम हे सांगण्याच्याऐवजी त्यांनी ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे काय ते सांगितलं. म्हणजेच आन्सर ऑप्शन बी इज द आन्सर. आन्सर ऑप्शन बी इज द आन्सर. नंतर बघा, फॅमिली प्लॅनिंग इज डन बाय युजिंग द कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड. बरोबर आहे. नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड इन्क्लूड्स कॉन्डम्स, डायफ्रॅगम. हे नॅचरल आहेत का? तर अजिबात नाही.
वाईल बॅरियर मेथड्स इन्क्लूड द पिरियडिक ॲब्स्टियन्स लॅक्टेशनल ॲम्युरिया चुकलं, हे चुकलेलं आहे. म्हणजे हे करेक्ट आहे, हे चुकलं आहे. म्हणजे येणार आन्सर ऑप्शन सी. नंतर रियुजेबल कॉन्ट्रासेप्टिव्स आर सेफ मेथड ऑफ द कॉन्ट्रासेप्शन. बरोबर आहे. तर रियुजेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह हे सेफ आहेत. आता ते का सेफ आहेत ते सांगायचं आहे. डायफ्रॅगम, cervical caps, walls are the barrier methods which prevent the conception by blocking the entry of the sperm through the cervix. They are reusable. ठीक आहे. मग कोण रियुजेबल आहेत? डायफ्रॅगम, सर्विकल कॅप्स, वॉल्स आणि हे काय आहेत? बॅरियर मेथड आहेत, त्याच यूज करतात. ठीक आहे. आणि हे सेफ मेथड आहेत. म्हणजे यांचं आन्सर ऑप्शन काय यायला पाहिजे? 80चं उत्तर आलं पाहिजे ए. करेक्ट एक्सप्लेन करते. नंतर 81 कॉन्ट्रासेप्टिव्स आर द मेथड टू प्रिव्हेंट द अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. बरोबर आहे. अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज कॅन बी ओनली बी प्रिव्हेंटेड बाय द युजिंग द ओरल. कॅन ओनली बी नाही ना, फक्त ओरल नाही ना, बाकीचे पण कॉन्ट्रासेप्टिव्स आहेत. म्हणजे आन्सर ऑप्शन सी. ए इज ट्रू, आर इज रॉंग. नंतर there is a chance of fertilization during 10 to 17 days of the menstrual cycle. बरोबर आहे. because this is a ovulation period. Ovulation can be expected during these days. बरोबर आहे. A is correct. because म्हटलं की उत्तर भेटतेच. 83 नंबरचा क्वेश्चन. बॅरियर मेथड्स प्रिव्हेंट्स द कन्सेप्शन. बरोबर आहे. and this prevents the physical meeting of the sperm. बरोबर आहे. म्हणजे बॅरियर मेथड प्रिव्हेंट करतात कन्सेप्शन. मग कन्सेप्शन प्रिव्हेंट कसं करतात किंवा का करतात? तर ते फिजिकल मीटिंग ऑफ द स्पर्म आणि ओवा म्हणजेच फर्टिलायझेशन प्रिव्हेंट करतात. त्याचं पण उत्तर काय येणार आहे? एच येणार आहे. नंतर स्टरिलायझेशन इज अ सर्जिकल मेथड ऑफ द कॉन्ट्रासेप्शन. बरोबर आहे. स्टरिलायझेशन इज अ सर्जिकल मेथड. इट ब्लॉक्स द गॅमेट ट्रान्सपोर्ट. राईट. ए इज द आन्सर. देअरबाय प्रिव्हेंट्स द कन्सेप्शन. नंतर 85 नंबरचा क्वेश्चन. यूज ऑफ द कॉन्डम इज सेफगार्ड अगेन्स्ट द एड्स अँड सेक्शुअल डिसीजेस बिसाइड द प्रिव्हेंटिंग द प्रेग्नन्सी. बरोबर आहे. सर्टन कॉन्ट्रासेप्टिव्स आर प्लॅन्टेड अंडर द स्किन ऑफ द अप्पर आर्म टू प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी. आता हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे, पण ते याच्या रिलेटेड आहे का? तर अजिबात नाही. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट जरी करेक्ट असले तरी ते इरिलेव्हंट आहेत. ते एकमेक म्हणजे रिझन इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द आर. सॉरी ए. म्हणजे आन्सर ऑप्शन बी इज द आन्सर. नंतर 86 नंबरचा क्वेश्चन. इथं पण रिलेव्हन्स शोधायचा. सायफिल्स, क्लॅमॅडियासिस, जेनेटल हर्ब्स अँड ट्रायकोमोनासिस आर STIs. STI म्हणा किंवा STDs म्हणा. बरोबर आहे. नंतर देअर इन्सिडन्स आर रिपोर्टेडली हाय. आता ते STI आहेत आणि त्यांचा हाय आहेत, याचा काही संबंध आहे का? तर अजिबात नाही. हे पण स्टेटमेंट जरी करेक्ट असलं तर दोघांमध्ये रिलेव्हन्स अजिबात नाही आहे. ते STI काय आहेत? कारण की ते सेक्शुअली ट्रान्समिट होतात. पण इथं उत्तर काय दिलं आहे? ते 15 ते 24 वर्षाच्या वयोगृपात जास्त आहे. म्हणजेच काय, दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत, पण ते करेक्टली एक्सप्लेन करत नाही आहे. बोथ मेल अँड फिमेल्स कॅन बी इनफर्टाईल and infertile couples can have the children with the help of the ART. Both the male and female can be infertile. ठीक आहे. ते इनफर्टाईल असू शकतात. कॅन बी म्हणजे असू शकतात ना, असू शकतात. आणि ते इनफर्टाईल कपल्स कॅन हॅव द चिल्ड्रन. विचारले का? विथ द हेल्प ऑफ ART. जरी हे बरोबर असलं तरी ते इनफर्टाईल काय आहेत हे सांगते का? तर अजिबात नाही सांगत. त्यामुळं बीच ऑप्शन करेक्ट आहे. इट डज नॉट करेक्टली एक्सप्लेन द आर. ए. नंतर इन अ झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. झिफ्टमध्ये काय होतं? द झायगोट इज ट्रान्सफर्ड टू द फॅलोपियन ट्यूब ऑफ द फिमेल. बरोबर आहे. झिफ्ट इज एन इन विवो फर्टिलायझेशन मेथड. इन विवो फर्टिलायझेशन मेथड आहे का झिफ्ट? इन विवो म्हणजे फर्टिलायझेशन ऑकर्स इन द बॉडी. नो, फर्टिलायझेशन ऑकर्स आउटसाइड द बॉडी. त्याचा जायगोट केला जातो मग तो बॉडीत टाकला जातो. म्हणजे ए इज ट्रू, आर इज रॉंग. आन्सर ऑप्शन सी इज द करेक्ट.
नंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन इज अ मेथड ऑफ इंट्रोडक्शन ऑफ द सीमन इनसाइड द फिमेल, बरोबर आहे. ठीक आहे. दिस टेक्निक इज यूज टू इन दोज केसेस वेअर द मेल हॅव द लो स्पर्म काउंट, बरोबर आहे. लो स्पर्म काउंट आहे त्यामुळे डायरेक्ट सीमन इनसाइड द फिमेल टाकावं लागतं. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? ए. आन्सर ऑप्शन ए इज द आन्सर. ठीक आहे. नंतर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. आता यातलं काय आहे, ज्यातले उत्तर आहेत ते डायरेक्ट उत्तरच आपण डिस्कस करूयात, म्हणजे मिनिमम टाईममध्ये कवर अप होऊन जाईल. ठीक आहे. सिलेक्ट द स्टेटमेंट विच इज नॉट कॉज ऑफ द पॉप्युलेशन ग्रोथ. पॉप्युलेशन ग्रोथ होण्यासाठी कोणतं स्टेटमेंट लागू होत नाही? डिक्लाइन इन डेथ रेट, बरोबर आहे. रॅपिड इन्क्रीज इन द MMR अँड IMR, नीट बघायचं. रॅपिड इन्क्रीज इन द MMR, इन्क्रीज कसं होईल? डेथ रेट वाढला पाहिजे का कमी झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे ना, हेच चुकलं आहे. आन्सर आहे इथं, बाकीचे बरोबरच आहेत. नंतर आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग बिलो, किंवा फ्रॉम द फॉलोइंग. इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. ठीक आहे. इनकरेक्ट स्टेटमेंटमध्ये कोणतं चुकीचं आहे? RCH प्रोग्राम क्रिएटेड द अवेअरनेस अमॉंग द पीपल अबाउट द व्हेरियस, बरोबर आहे. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज कॅन बी अवॉइडेड बाय द एज्युकेटिंग द पीपल, बरोबर आहे. अल्ट्रासाउंड हॅव बीन बॅन्ड ॲज इट वॉज यूज फॉर द फिटल सेक्स डिटर्मिनेशन बेस्ड ऑन द क्रोमोझोमल स्टडीज. अल्ट्रासाउंडबद्दल कधी काय बोललोच नाही, चुकलं आहे. नेक्स्ट वन, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट विच करेक्ट विचारलं आहे. विच इन्क्लूड्स द स्टेप्स इम्प्लिमेंटेड बाय द गव्हर्नमेंट टू कंट्रोल द इन्क्रीज इन द पॉप्युलेशन. गव्हर्नमेंटने कोणत्या स्टेप घेतलेला आहे? ठीक आहे. इन्क्रीज इन द प्राईस ऑफ द, सो दे आर इन्क्रीज कसं करतील? डिक्रीज करतील ना, हे तर नाही आहे उत्तर. ॲडव्हर्टायझिंग द बेनिफिट ऑफ द स्मॉल फॅमिली, बरोबर आहे. रेजिंग द मॅरेबल एज, बरोबर आहे. डी इज द आन्सर. ह्याचं काय उत्तर आहे? ह्याचं उत्तर आहे बी, ह्याचं उत्तर आहे सी, ह्याचं उत्तर आहे डी. नेक्स्ट बघा 93 नंबरचा क्वेश्चन. 93. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट विचारलं आहे. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द amniocentesis, इट इज यूज्ड फॉर द प्रीनॅटल, बरोबर आहे. इट कॅन बी यूज्ड फॉर द, बरोबर आहे. इट कॅन बी यूज्ड डिटेक्शन फॉर द क्लेफ्ट पॅलेट, नाही. क्लेफ्ट पॅलेटच्या डिटर्मिनेशनसाठी ते वापरता येत नाही. क्लेफ्ट पॅलेट म्हणजे काय? जबड्याच्या रिलेटेड येते. क्लेफ्ट पॅलेट म्हणजे काय? जबड्याच्या रिलेटेड आहे. डन इन द वुमन बिटवीन द 14 to 16 वीक ऑफ द प्रेग्नन्सी. मग हे 3 स्टेटमेंट ॲम्निओसेंटेसिससाठी पाठ करून टाकायचे. ॲम्निओसेंटेसिससाठीचे हे 3 स्टेटमेंट. ठीक आहे. नंतर 94 नंबरचा क्वेश्चन. विच स्टेटमेंट इज करेक्ट? कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट विचारलं आहे? फॉर द नॅचरल मेथड ऑफ द कॉन्ट्रासेप्शन. नॅचरल मेथडसाठी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? नॅचरल मेथड, दे इन्क्रीज द फॅकोसाइटिस, नाही. द एम्प्लॉय द बॅरियर टू प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन, नाही. नॅचरल मेथडमध्ये कुठलं बॅरियर द्यावं? नाही. दे आर सर्जिकल मेथड, नाही. दे आर नॅचरल वेज ऑफ अवॉइडिंग द चान्स ऑफ द फर्टिलायझेशन. डी इज द करेक्ट आन्सर. नंतर 95 नंबरचा क्वेश्चन बघा. डायफ्रॅगम आर द कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड युज्ड बाय द फिमेल्स. चूज द करेक्ट स्टेटमेंट. डायफ्रॅगमबद्दल करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे. दे आर इंट्रोड्युस्ड इन द युटेरस. दे आर इंट्रोड्युस्ड इन द युटेरस, हे करेक्ट आहे का? नाही, युटेरसमध्ये करत नाहीत. मग 1 गेलं, 2 गेलं, आता हे 2मध्येच चाललेलं आहे. ठीक आहे. 2 नंबरचा स्टेटमेंट. दे आर प्लेस्ड टू कवर द सर्व्हिकल रिजन, बरोबर आहे. 2 करेक्ट आहे. 2 करेक्ट म्हणजे इथं ह्या गेला ऑप्शन. आन्सर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. सी, इथं काय उत्तर आहे? डी. नंतर 96 नंबरचा क्वेश्चन. 96 नंबरचा क्वेश्चन जर बघितलं, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट फॉर द IUD अँड चूज द करेक्ट ऑप्शन. IUDसाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे ते ओळखायला लावलं आहे. IUDसाठी करेक्ट जर विचार बघितलं तर सगळे स्टेटमेंट हे करेक्ट आहेत. दे इन्क्रीज द फॅगोसाइटिस ऑफ द स्पर्म, रिलीज द CO2 ions, suppresses the sperm motility, reduce the fertilizing capacity of the sperm. तिन्ही स्टेटमेंट हे करेक्ट आहेत. म्हणजे आन्सर ऑप्शन डी इज द आन्सर. फाइंड आउट द इनकरेक्ट स्टेटमेंट. IUDsबद्दल इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. दे कॅन बी सेल्फ इन्सर्टेड, नाही. त्याला मेडिकल प्रॅक्टिशनरकडूनच करावं लागतं. हेच गेलं, हे चुकलं आहे. 97चं हेच आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर द करेक्ट. हे सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. म्हणजे
इनकरेक्ट म्हणजे हे कोणते आहेत, करेक्ट आहेत. आयुडीज बद्दल करेक्ट स्टेटमेंट कोणते आहेत, दे आर इन्सर्टेड बाय द एक्सपर्ट, दे कॅन बी नॉन मेडिकेटेड आयुडीज, दे मेडिकेटेड अँड रिलीजिंग द हार्मोन, ती टाईप्स दिलेले आहेत, आणि ते इंटरव्युटर अँड डिव्हायसेस. करेक्ट 98चं बघा, करेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे. आयुडी इन्क्रीजेस द फॅगोसायटोसिस ऑफ द स्पर्म इन द युटरस, हेच करेक्ट स्टेटमेंट आहे. हे बाकीचे रॉंग आहेत. नंतर नीट 2016 आलेला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट रिगार्डिंग द वॅसेक्टॉमी. वॅसेक्टॉमीबद्दल चुकीचं काय विचारलं आहे, वॅसेक्टॉमीबद्दल चुकीचं स्टेटमेंट विचारलेलं आहे. तर नीट वाचलं बघा. इनकरेक्ट म्हणजे चुकीचं आहे. नो स्पर्म ऑकर्स इन द सेमिनल फ्लुइड, वॅसेक्टॉमी. नो स्पर्म ऑकर्स इन द इपिडिडायमिस, नो स्पर्म ऑकर्स इन द इपिडिडायमिस. काय संबंध इपिडिडायमिस, इथं इपिडिडायमिस इथला पार्ट आहे, आपण इथं कट करतो, मग इथं तर स्पर्म असणार आहे ना, इकडं वरती नसणार आहे स्पर्म. ठीक आहे, बी इज आन्सर. नंतर 100 नंबरचा क्वेश्चन, आयडेंटिफाय द फॉल्स स्टेटमेंट फ्रॉम द बिलो. पहिलं काय, जेनाटल हर्ब्स आणि हिपॅटायटिस बी आर द सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, बरोबर आहे. सायपिल्स इज अ एसटीडी कॉज बाय द बॅक्टेरियम ट्रोपोनिमा पॅलिडियम, बरोबर आहे. नंतर इन इंडिया द रॅपिड डिक्लाइन इन द इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट अँड IMR, बरोबर आहे. त्यामुळेच तर लोकसंख्या वाढत चाललेली आहे. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, शेवटचं फॉल्स स्टेटमेंट विचारलं आहे, जेनाटल वॉर्ट्स इज अ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज कॉज्ड बाय द हर्ब्स व्हायरस. जेनेटल हर्ब्स आहे ना, जेनेटल हर्ब्स होणार, वॉट्स कसं होईल, चुकलं, म्हणजे आन्सर काय ना डी. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट, करेक्ट विचारले. इनफर्टिलिटी इज द इनएबिलिटी टू प्रोड्यूस, बरोबर आहे. लॅक्टेशन हॅव नो रोल इन द प्रिव्हेंटिंग द, चूक. नंतर सी, abstaining फ्रॉम द कोइटस फ्रॉम द 10 to 17 days ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल when is expected to constitute the natural method of the contraception, बरोबर आहे. D is the answer. Which of the following statement is incorrect about the zipped. zipped बद्दल चुकीचं काय आहे, म्हणजे करेक्ट स्टेटमेंट कोणते ते माहिती पाहिजे. zipped बद्दल सगळे स्टेटमेंट वाचलं तर पहिलं स्टेटमेंट बघा, जायगोट इन द फॅलोपियन ट्यूब, बरोबर आहे. ट्रान्सफर टाईप ऑफ द IVF, बरोबर आहे. जायगोट और एम्ब्रियो with up to 8 ब्लास्टोमर्स आर यूज्ड, नॉट मोर दॅन, म्हणजे दोन स्टेटमेंट वेगवेगळे आहेत, एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करतात. या दोनपैकी एक उत्तर असणारे लक्षात ठेवायचं असेच. मग आन्सर ऑप्शन सी इज द रॉंग, म्हणजे रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द फॉल्स अबाउट द गिफ्ट. गिफ्टबद्दल माहिती विचारली, गिफ्टबद्दल रॉंग विचारलं म्हणजे करेक्ट कोणते ते माहिती पाहिजे. इट इज अ गॅमेट इंट्रायुटेराइन फॅलोपियन ट्रान्सफर, बरोबर आहे. ओव्हम इज ट्रान्सफर्ड इन टू द ओव्हिडक्ट, बरोबर आहे. जायगोट इज अ ट्रान्सफर्ड इन टू द फॅलोपियन ट्यूब, नाही. युज्ड व्हेन द रिसेप्टिव्ह इज स्टराईल, हे चुकलेलं आहे. सी इज द इनकरेक्ट स्टेटमेंट, फॉल्स हे ते आन्सर असणार आहे. नंतर बघा, चूज द करेक्ट मॅच स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आता यातलं करेक्टली मॅच कोणते कोणते आहेत, सगळे रीड केल्यावरती समजेल. सगळे हे मॅचिंग करतात. IUT म्हणजे काय, एम्ब्रियो इज ट्रान्सफर्ड इन टू द युटरस. आता हे सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचं. IUT, एम्ब्रियो इज ट्रान्सफर्ड इन टू द युटरस इन द आफ्टर द इन विट्रो फर्टिलायझेशन, इन विट्रो आउटसाइड द बॉडी असतं. गिफ्ट, गॅमेट आर कलेक्टेड अँड इंजेक्टेड इन द फॅलोपियन ट्यूब, बरोबर आहे. AI, टेकिंग द सिमन फ्रॉम द डॉक्टर अँड ट्रान्सफरिंग, टेकिंग सिमन from donor, doctor not donor, and transferring it into the female genital tracts, right. Zipped, zygote is inserted into the fallopian tube. ICSI, one sperm transferred into the ovum. सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत, लक्षात ठेवायचं. 105 नंबरचं क्वेश्चन काय, 105 105चं जर बघितलं, 105चं उत्तर काय असणार आहे, चूज द WHO स्टेटमेंट अबाउट द कॉन्ट्रासेप्टिव्ह. त्याचं उत्तर काय असणार आहे, डी. 105चं काय उत्तर आहे, डी आहे. टोटल वेल बिईंग ऑफ द फिजिकल, इमोशनल अँड बिहेवियर अँड सोशल अस्पेक्ट इज कॉल्ड ॲज द हेल्थ. त्याने डेफिनेशन सांगितलेली आहे, कोणी WHOने. हे तर हे नाही सांगितलं,
हे पण नाही सांगितलं. नेक्स्ट वन, व्हॉट इज द ट्रू अबाउट द आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह. आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्हबद्दल ट्रू इन्फॉर्मेशन काय. तर लक्षात ठेवायचं, पहिले 3 स्टेटमेंट करेक्ट आहेत, बाकीचे 2 चुकलेले आहेत. इट शुड बी द युजर फ्रेंडली बरोबर आहे. इट शुड बी द इझिली अवेलेबल बरोबर आहे. इट शुड बी इफेक्टिव्ह अँड रिव्हर्सिबल विथ लिस्ट इफेक्ट बरोबर आहे. इट शुड बी द इंटरफरिंग इन कोइटस नो. इट शुड बी एक्सपेन्सिव्ह अँड इफेक्टिव्ह नो. 107 नंबरचा क्वेश्चन, करेक्टली असोसिएटेड विथ द सहेली. असोसिएटेड विथ द सहेलीबद्दल माहिती काय आहे ते विचारलं आहे. ठीक आहे. इट इज वन्स अ वीक पिल बरोबर आहे. दिस कॉन्ट्रासेप्टिव्ह वॉज ऑल्सो डेव्हलप्ड ॲट द CDR बरोबर आहे. सहेली इज ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह कंटेनिंग द स्टेरॉइडल नो. त्याच्यामध्ये स्टेरॉइड नाही आहे, म्हणजेच 107चं उत्तर काय येईल, 3 नाही आहे. बी इज द आन्सर. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. चुकीचं कोणतं येते फक्त बघायचं आणि त्याच्यानुसार आन्सर द्यायचं. याच्यामध्ये बघा, राईट द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द लॅक्टेशनल ॲम्निओरिया. लॅक्टेशनल ॲम्निओरिया बरोबर. आता लॅक्टेशनल ॲम्निओरियामध्ये फॅगोसायटोसिस ऑफ द स्पर्म होणार आहे का, अजिबात नाही. ते कोण करतं, IUD करतं. म्हणजे 5वं चुकलं आहे, हे गेलं, हे गेलं, करेक्ट नाही ना, चुकलं आहे ना ते. किती विचारलं आहे, करेक्ट विचारलं आहे. ऑल आर करेक्ट एक्सेप्ट द 5 इज द आन्सर. मग हे लॅक्टेशनल ॲम्निओरिया ही सगळी स्टेटमेंट. ओव्युलेशन डज नॉट ऑकर ड्युरिंग द लॅक्टेशनल पिरियड. चान्स ऑफ द फेल्युअर ऑफ द कॉन्ट्रासेप्शन आर ऑलमोस्ट नील. साईड इफेक्ट आर ऑलमोस्ट नील बरोबर आहे. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, विच स्टेटमेंट शो द करेक्ट पर्पज ऑफ द कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचे करेक्ट पर्पज काय, त्या गोळ्यांचा करेक्ट उपयोग काय आहे ते विचारलेले आहे. तर लक्षात ठेवायचं त्याचा करेक्ट उपयोग काय आहे. दे इनहिबिट द ओव्युलेशन अँड इम्प्लांटेशन. दे अल्टर द क्वालिटी ऑफ द सर्विकल म्युकस अँड प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द स्पर्म. दे प्रिव्हेंट द इजॅक्युलेटेड सीमन. नो. पिल्सचा काय संबंध आहे, सी इज द आन्सर. नंतर 110 बघा, 110. 110चं जर बघितलं तर फॉल्स स्टेटमेंट विचारलं. चुकीचे कोणते ते विचारलं. मग चुकीचं विचारलं आहे का करेक्ट विचारलं ते पहिल्यांदा नीट बघायचं. आणि याच्यामध्ये जर देअर आर द मेनी साईड इफेक्ट ऑफ द ट्युबेक्टॉमी चुकलं. पर्पज ऑफ द ट्युबेक्टॉमी इज टू प्रिव्हेंट द एक फॉर्मेशन चुकलं. पहिले 2 तर चुकलेले आहेत, म्हणजे कुठं ऑप्शन आहे का 1, 2 हे बघा. द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह इज द प्रोजेस्टेरॉन. राईट आहे, म्हणजे बी इज द आन्सर. नंतर 111वा क्वेश्चन बघा, 111 111. 111चं काय, फाइंड आउट द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द ट्युबेक्टॉमी. द फेल्युअर रेट ऑफ द दिस अप्रोच इज ऑलमोस्ट 0% बरोबर आहे. दिस इज नोन ॲज द ट्युबल लायगेशन बरोबर आहे. इट इज मोर डिफिकल्ट दॅन द वॅसेक्टॉमी, ॲज इवन मोर डिफिकल्ट टू द रिव्हर्स. रिव्हर्स करणं पण काय आहे, डिफिकल्टच आहे. डी इज द आन्सर. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, चूज द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेट काय यातलं ओळखायचं तर लक्षात ठेवायचं. डायरेक्टच सांगतो आता. 3रं आणि 4थं स्टेटमेंट हे करेक्ट आहे, म्हणजे चुकलं. न्यूमरस चिल्ड्रन हॅव द बीन प्रोड्यूस्ड इन विट्रो फर्टिलायझेशन बट द सम विथ द ॲबनॉर्मॅलिटीज. असं काय बोललं आहे का, अजिबात नाही, कोण बोललंच नाही ना तसं काय. ठीक आहे. द चान्स ऑफ द कन्सेप्शन आर नील अंटिल द मदर ब्रेस्ट फीड्स द चाइल्ड फॉर द 2 years. हे चुकलं आहे. जे बोललंच नाही, जे पुस्तकात नाहीच ते कशाला हे करायचं. 113वा क्वेश्चन बघा, आर नॉट करेक्ट विचारलं आहे. चुकलं आहे कोणतं ते विचारलेलं आहे. मग चुकीचे कोणते आहेत, हे MTP 20 वीकपर्यंत असते का, अजिबात नाही. ते 12 वीकपर्यंतच हे. ऑल सेक्शुअल ट्रान्समिटेशन आर द कम्प्लिटली क्युरेबल, नाही. ऑल क्युरेबल नाही आहेत. कोणते तरी 2 डिसीज जे क्युअर होत नाहीत. म्हणजे 3 आणि 4 काय आहे, रॉंग आहे. नंतर 114वा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर फॉल्स. चुकीचंच विचारलं इथं पण. इथं चुकीचं स्टेटमेंट कोणते कोणते ते विचारलेले आहे बघा. ॲबॉर्शन कुड हॅपन स्पॉन्टेनियसली टू बरोबर आहे. ओरल पिल्स आर व्हेरी पॉप्युलर कॉन्सेप्ट अमॉंग द रुरल वुमन. नाही ना, रुरल वुमनमध्ये असू शकत नाही. ठीक आहे. रिमूव्हल ऑफ द गोनॅट्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह ऑप्शन. नो. गोनॅट्स कसे काढतील, गोनॅट्स म्हणजे टेस्टिस आणि ओव्हरी. ते जर काढले तर कॉन्ट्रासेप्टिव्ह उपयोग आहे का काय, म्हणजे 2 आणि 3 चुकले. 2 आणि 3 कुठे येते. 115वा क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन. चुकलं कोणतं ते बघायचं. ऑलवेज हॅव द अनप्रोटेक्टेड
टू अवॉइड द ट्रान्समिशन ऑफ द STDs. ऑलवेज हॅव अनप्रोटेक्टेड सेक्स. हे चुकलं. 1 2 3 4 हे करेक्ट आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन डी इज द आन्सर. 115चा 116 बघा आणि 117. 116 काय आहे? चूज द करेक्ट ऑप्शन. यातले सगळे ऑप्शन हे करेक्ट आहेत, वाचायची गरज नाही. मायनर कॉम्प्लिकेशन लाईक द इचिंग, फ्लुइड डिस्चार्ज. STDsमध्ये काय काय होतं ते सांगितले. स्लाइट पेन आणि स्वेलिंग. मेजर कॉम्प्लिकेशन लाईक द पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज, एक्टोपिक प्रेग्नन्सीज. आणि दुसरं काय प्रॉब्लेम्स लाईक द इनफर्टिलिटी, ॲबॉर्शन. नंतर म्हणलेलं आहे कॅन्सर ऑफ द रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. ठीक आहे, डी. नंतर 117 बघा, त्याचं पण आन्सर काय आहे? डीचे. म्हणजे ऑल ऑफ दीज हेच आन्सर आहे करेक्ट विचारले तर. काय MTPR जनरली ॲडवाइज ड्युरिंग द फर्स्ट ट्रायमिस्टर, पहिल्या 3 महिन्यात 12 वीकपर्यंत. MTP अमेंडमेंट ॲक्ट 2017 वॉज इनेक्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया टू रिड्यूस द इलिगल ॲबॉर्शन. बरोबर आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिगलाइज द MTP इन 1971. बरोबर आहे. आणि MTP ड्युरिंग द सेकंड ट्रायमिस्टर कॅन बी डन इन अ केस वेअर द चाइल्ड आफ्टर द बर्थ वुड बी सफर द सम फिजिकल अँड मेंटल ॲबनॉर्मॅलिटीज असतील तरच. ठीक आहे. नंतर आहे मॅच द कॉलमचे क्वेश्चन्स. 118 पासून आहे. पटापट फक्त आन्सरच लिहितो मी तिथं. 118चं ए उत्तर आहे, 119चं बी उत्तर आहे. ठीक आहे. नंतर हे सोडवून झालं होतं. 120चं ए आन्सर आहे. 121 सी इज द आन्सर. 122 डी इज द आन्सर. 123 सी इज द आन्सर. 124 डी इज द आन्सर. पाहून घ्यायचं, सगळं वाचायचं व्यवस्थित. डी इज द आन्सर 124. 125 चं सी आहे. 126 चं बी आहे. 126चं काय बी. 127चं ए. 128 ए आणि 129चं बी. 129चं काय बी. म्हणजे सायफिल्स काय आहे? वेनेरल डिसीज आहे, रिप्रोडक्टिव्ह. त्यासाठी टेस्ट कोणती? आउट ऑफ द बुक या. हे नाही केलं तरी चालते. इन द बुक आहेत ना, ते सगळं पाठात म्हणजे आलं पाहिजे. सायफिल्स ट्रोपोनेमामुळे होतो का कशामुळे होतो? ट्रोपोनेमामुळे होतं, माहिती आहे. मग ते पाहिजे ना. एड्स याच्या वेळेमुळे होते, माहिती आहे. मग हे सोपे प्रश्न होते, ते पण पाहून घ्यायच्यात मॅच द कॉलममध्ये. अशा पद्धतीने तिसरा टॉपिक झालेला आहे. ठीक आहे.